मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांचे पराभव झाले। यामध्ये शिवसेनेच्या समाधान सरवणकर यांचा देखील पराभव झाला। सध्या आपल्यासोबत समाधान सरवणकर आहेत। नेमके काय कारण तुम्हाला जाणवली या पराभवामागे? पहिलं तर गोष्ट मला असं वाटतं की पराभवापेक्षा मला माझ्या मतदारांनी खूप चांगल्या प्रकारे साथ दिली। आज समोर जी युती शिवसेना उभाटा आणि मनसेची जी युती होती त्यानंतर देखील माझ्या इथे मराठी पट्टा असून देखील आज मोठा मताधिक्य माझ्या पाठीशी उभं राहिलं आणि फक्त 500 मतांनी या परिसरामध्ये माझा पराजय झाला। आज माझ्या इथे स्वतः उद्धव साहेब आज प्रत्येक इलेक्शनच्या दिवशी प्रत्येक बूथवरती फिरत होते गाडी घेऊन। त्यानंतर त्याचे एक दिवस आधी दोन्ही युवराज जे आहेत त्यांच्या सभा झाल्या। 5-5 आमदार प्रत्येक ठिकाणी माझ्या इथे फिरत होते। एवढं सगळं पॉवरफुल फोर्स त्यांचे असून देखील आज मतदार न घाबरता माझ्या पाठीशी उभे राहिले आणि 500 मतांनी पराजय झाला। ठीक आहे, निवडणूक आहे, होतं। येणाऱ्या काळात अजून जोमाने आम्ही काम करू आणि पुढच्या वेळेला विजय करू। आपला पराभव झाला यामध्ये कुठेतरी आपण मित्र पक्षांनी कुठेतरी आपलं काम केलं नाही असं देखील आपलं म्हणणं आहे, म्हणजे आरोपच आहेत। तर काय सांगाल, कोण हे लोक होती ज्यांच्यामुळे आपला पराभव झाला? मी मित्र पक्ष पूर्ण बोलणार नाही। भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी खरंच खूप चांगल्या प्रकारे काम केलं, पण एक जी काही इथे वसुली टोळी आहे ती टोळी प्रत्येक लोकसभेपासून आपण ह्या विधानसभेमध्ये बघितलं असाल की ती एक समोरच्या पक्षाला मॅनेज होण्याचं काम करते। आज लोकसभेला तशाच प्रकारे मॅनेज झाले, विधानसभेला मॅनेज झाले, कॉर्पोरेशनला देखील तशाच प्रकारे मॅनेज झाले आणि कॉर्पोरेशनला फक्त आमचं नुकसान न करता स्वतःच्या पक्षाचं देखील नुकसान, स्वतःचे उमेदवार देखील पाडण्याचं काम या लोकांनी केलेलं। त्यात तिकडे देखील विरोधात काम केलं या लोकांनी आणि वारंवार प्रत्येक निवडणुकीत फक्त एकच हेतू, पैसे कमवणं किंवा महायुतीचं कसं नुकसान या परिसरामध्ये होईल हे गोष्टी वारंवार घडत आहेत। आणि मला ह्या निवडणुकीत मला असं वाटलेलं की या गोष्टी घडणार नाहीत। आमच्यासोबत ती जी टोळी आहे ती काम करत असेल, पण एक 2 दिवसाआधी, निवडणुकीच्या 2 दिवसाआधी मला भाजपचे काही पदाधिकारी आले। त्यांनी मला काही चॅट दाखवली की साहेब आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती असे चॅट फिरत आहेत। काही RSSचे पदाधिकारी आले, ते दर 2 दिवसाला ते आमच्या वॉर्डमध्ये ते यायचे, काय चालू आहे या गोष्टी आम्हाला सांगायचे, कुठे आम्ही कमी आहोत, कुठे प्रचार वाढवायला पाहिजे, या सर्व गोष्टी आम्हाला त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं। चॅटवर काय होतं? त्या चॅटवर अशा प्रकारे होतं की सामने से पैसा आया इनको गिराना है अपने को, अशा प्रकारे, और काम पे लग जाओ, अशा प्रकारे ते काही चॅट्स होते। माझ्याकडे तर फार कमी चॅट्स आहेत, पण त्यांचे जे पदाधिकारी होते त्यांच्याकडे पूर्ण व्हॉइस रेकॉर्डिंग आहे, चॅट्स आहेत। त्यांनी त्या गोष्टी मला दिल्या ना, मला 1-2 चॅट्स माझ्याकडे पाठवल्या। बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या त्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे पाठवल्यात, वरिष्ठांकडे त्यांनी रिपोर्ट दिला। मला एक चांगली बाब आहे की त्यांच्याकडे ज्या काही गोष्टी घडतात समोरच्यांना वाटत असेल की त्या कोणाला कळणार नाहीत, पण त्यांच्याकडे वारंवार प्रत्येक गोष्ट ती लिखित स्वरूपात आहेत, प्रूफ ती गोष्टी त्यांच्याकडे आहेत। आणि या सर्व गोष्टी त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना इलेक्शनच्या 1 दिवस आधीच या सर्व गोष्टी पाठवल्यात। आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळात ह्या काही जेव्हा महापौर आणि या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला संपतील, या सर्व गोष्टी आणि सर्व फ्री ज्या वेळेला होतील त्यावेळेला ह्या गोष्टींवरती नक्कीच 100% विचार केला जाईल। आपण सांगते की लोकसभेपासूनच ही टोळी कामाला लागली होती, म्हणजे राहुल शेवाळे असतील, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस स्वतःच आपले वडील सदा सरवणकर असतील आणि आता तुम्ही असाल किंवा तुमची बहीण असेल, ही टोळी म्हणजे तेव्हापासून सक्रिय, म्हणजे या सगळ्यांचा पराभव याच टोळीमुळे झालाय। ह्या टोळींची एवढी कुवत नाही की कोणाचा पराभव करू शकते, पण विषय असा झाला की त्यांचे जे काही व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्याच्यात कुठेतरी एक मेसेज टाकल्यानंतर हा पक्षाचा आदेश आहे का, अशा प्रकारे खालच्या पदाधिकाऱ्यांना वाटतं। ते बिचारे मेहनत करत असतात, कधी कोणाकडनं त्यांच्याकडे कोणी अपेक्षा नसते। भाजपचे जे काही पदाधिकारी मी बघितलं, कोणाकडे 1 रुपयाची अपेक्षा नसते, पण वरून काहीतरी एक मेसेज पडला, त्या देशप्रेमापोटी ती सर्व मंडळी कामं करत असतात। पण हे मेसेज पडल्यानंतर त्यांना असं वाटतं हा पक्षाचा आदेश आहे का? हा पक्षाचा आदेश नसतो। पक्षाचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी एक चांगल्या कोऑर्डिनेशननी या विधानसभेत काम करत होते आणि चांगल्या प्रकारे ही निवडणूक चालू होती। पण मध्येच कुठेतरी या गोष्टी न घडवू किंवा महायुतीच्या इकडे 6 उमेदवार विजयी न हो किंवा आपला आकडा कुठेतरी वाढू नये। आता मला असं वाटतं की आज हे 6 नगरसेवक जर मुंबई महानगरपालिकेत जर निवडून आले असते, अजून 5 नगरसेवक जर निवडून आले असते तर आज आपला आकडा 100% वाढला असता। आज आपल्याला अजून कोणाचीच गरज पडली नसती। अजून उबाटाचा जे काही नंबर आहेत, नंबर गेममध्ये अजून ते खाली गेले असते। पण कुठेतरी हा विचार न करता फक्त कुठेतरी महायुतीचं नुकसान करण्यासाठी ही टोळी कार्यरत आहे। ह्याच्यात भाजप पक्षाचा काहीही काडीमेत्र संबंध नाही, पण या टोळीचं 100%, कारण की हे लोकसभेपासून ही स्टाईल काम करायची त्यांची चालू आहे।
आपण एक असा देखील आरोप केला की जे आता भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका झाल्यात शीतल गंभीर यांना देखील पाडायचा प्रयत्न ही टोळी करत होती. 100% त्यांच्या पाठी गेली 2.5 वर्षापासून ही टोळी चालूच होती. मला असं वाटतं की ह्या वेळेला देखील मला जेव्हा कळलं त्यावेळेला मी व्हॉट्सअपवरती मेसेज दाखवीन. मी आमच्या पदाधिकाऱ्याला सांगितलं की काहीही झालं तरी आपण शीतल गंभीरच्या पाठी उभे राहा. काही चुकीच्या गोष्टी इकडे घडतायत. काही झालं तरी आपला महायुतीचा नगरसेवक ह्या परिसरातनं निवडून येणं गरजेचं आहे. त्यासाठी मी लगेच माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आमच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं ते शीतल गंभीरच्या ह्याच्यात काही चूक नव्हती, पण त्यांना देखील कशा प्रकारे पाठी खेचू शकतो त्यासाठी हे सर्व कार्य त्यांचं चालू होतं. म्हणजे हे कोणासाठी काम करतात आणि अद्यापही मला असं वाटतं लोकसभेला त्यांच्यावरती त्यावेळेला जर कारवाई झाली असती तर ह्या गोष्टी पुढे घडल्या नसत्या. आज मुंबई अध्यक्षांच्या नावाने एकेरी उल्लेख केला जातो इथे. आज आशिष शेलारांच्या नावाने देखील एकेरी अशा प्रकारे उल्लेख केला जातो की जसे काय म्हणजे काहीच म्हणजे कुठेतरी त्या नेत्याची व्हॅल्यू ह्या लोकांना नाही आहे, पण ह्यांच्यावरती अद्यापही कारवाई होत नाही. मला असं वाटतं की आत्ता जी काही आम्ही रिपोर्ट कुठलाही नाही, त्यांच्याकडे स्वतःकडे हा सर्व रिपोर्ट आहे आणि याच्यावरती 100% कारवाई होईल असं मला वाटतं. या संदर्भात आपण एकनाथ शिंदेंना काही माहिती देणार आहात? 100% आमचे पक्षप्रमुख आहेत, आम्ही त्यांना सर्व माहिती देणार आहोत की कशा प्रकारे आपले उमेदवार पाडण्याच्या साठी ही टोळी काम करत होती. आणि मला असं वाटतं फडणवीस साहेबांना देखील शिंदे साहेब त्यांच्याशी देखील बोलतील, कारण की हे भाजपसाठी काम करत नव्हते. जर भाजपसाठी काम करत असते तर ठीक आहे, ही समोरच्या पक्षासाठी काम करत होते. कुठेतरी उभाटा आणि मनसेचा उमेदवार कसा निवडून येईल या परिसरामध्ये त्यासाठी ही लोक काम करत असती. आणि जर येणाऱ्या लोकसभेमध्ये आपल्याला जर एखादा खासदार आपल्याला जर वाढवायचं असेल तर ह्या लोकांना पहिलं दूर करणं गरजेचं आहे आणि तिकडे चांगले जे निष्ठावंत भाजपचे कार्यकर्ते आहेत ते येणं गरजेचं आहे. यासाठी ह्या गोष्टी मला असं वाटतं त्यांच्याकडनं देखील कळलेल्या आहेत, आम्ही देखील ह्या गोष्टी कळवणार आहोत. आपल्याबरोबर समाधान सरवणकर ज्यांनी सांगितलं आहे की कशा प्रकारे एक भाजपची टोळी ही सक्रिय आहे आणि याच्यामुळे लोकसभेपासून ते आता महानगरपालिकेच्या निवडणुकांमुळे महायुतीचे लोक हे पराभव होत आहेत. कॅमेरामन दीपेश महाजनसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.